जय श्रीराम मित्रांनो, मी निघालो भवानीनगरच्या राजा गणेश मंडळाकडं। मग काय माझा खास मित्र मिळाला नितीन भाऊ। मग काय तिथं बर्थडे सेलिब्रेट करायचा होता शुभम भाऊचा। मग बर्थडे सेलिब्रेट करून दर्शन घेतलं बाप्पांचं, कारण आज होते आनंद चतुर्दशी। तयारी केली, गणपती बाप्पाला उचलून ट्रॅक्टरमध्ये ठेवला आणि विसर्जनासाठी नेलं। मी आलो घरी, कारण मला पण करायचं होतं घरच्या बाप्पाची विसर्जनाची तयारी। सगळी तयारी केली आणि बाप्पांची आरती केली। त्यानंतर पप्पांनी पण व्हिडिओ कॉल करून दर्शन घेऊन घेतलं बाप्पांचं। मी एकदम डोकं टेकून पाय पडले आणि बाप्पांना म्हणलं चांगले फॉलोवर वाढू दे। आणि मम्मींनी सांगितलं बाप्पांना उचलून सगळ्या घरात फिरून घे। आणि शेवटी फोटो घेऊन मी निघालो बाप्पाच्या विसर्जनासाठी। आपली स्प्लेंडर काढून मी निघालो डायरेक्ट विसर्जनाच्या ठिकाणी। शेततळ्यात एक टीमच उतरलेली होती। मग त्या भाऊला आवाज दिला आणि बाप्पांना दिलं। आमच्या विमानतळाच्या गणपतीचं विसर्जन केलं। सगळ्या सदस्यांनी फोटो घेऊन आम्ही आनंद साजरा केला। आपल्याला भेटले गोपाल भाऊ आणि मग मी काय गाडी काढली आणि थेट घरी निघालो। पोचलो, चहा घेतली। मी आणि अंशू दिदी अंगोरी बाबाच्या मिरवणुकीत निघालो। खूप गर्दी होती, गर्दीत काही आम्हाला दिसतच नव्हतं। मग अंशूला घेतलं खांद्यावर डायरेक्ट आणि दाखवलं तिला अंगोरी बाबाची मिरवणूक। तेवढं फॉलो करून घ्या राव।